अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या संदर्भात खालच्या स्तरावरती जी काही टीका टिप्पणी केली जाते आहे ती अत्यंत निंदनीय आहे। ज्या वेळेला आपण सांस्कृतिक वारसा, संस्कृतीचा वारसा, चव्हाण साहेबांचा वैचारिक लढाई असा ताव फोडल्यासारखं ज्यावेळेला बोलत असतो त्यावेळेला हे नेमकं कुठं जातं हे काय मला त्या ठिकाणी कळू शकत नाही। काही तर जे आहेत यांचे ठाण्याच्या परिसरातील ते तर अगदी एकेरी भाषेतच त्या ठिकाणी बोलायला लागलेले आहेत। त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की राष्ट्रवादीच्या 99 सालाच्या वाटचालीमध्ये अजितदादा मायनस राष्ट्रवादी असा विचारच राज्यातला कोणी कार्यकर्ता ना 99 पासून करू शकला ना आत्तापर्यंत कोण करू शकेल। पक्षातल्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये, पक्षाच्या जळणघडणीमध्ये, पक्षाला भव्य दिव्य यश मिळवण्यामध्ये, लोकसभा विधानसभेच्या वाटपाच्या चर्चांच्यामध्ये आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी दिलेलं योगदान हे निश्चितच खूप मोठं आहे। ते मला असं वाटतं की टिप्पणी करताना ज्या विचारधारेचा वारसा घेऊन आम्ही बोलतो आहोत किमान तेवढं तरी व्हावं एवढीच माझी त्या निमित्ताने अपेक्षा आहे। तुम्ही जर टपल्या मारणार असाल तर आमच्याकडनं उत्तरं येणार। ते तुम्हाला काय आवडतात का नाही आवडतात ह्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। पहिल्या भाषणात तुम्ही शरद पवार यांच्याबद्दल असं वाक्य म्हटलं की त्याच्यातनं असं ध्वनित होतं की शरद पवार कधी मरणार। ही वाक्य आम्ही नाही ऐकू शकत, महाराष्ट्र नाही ऐकू शकत। प्रदेशाध्यक्ष देखील शरद पवारांविषयी काय बोललेले ते म्हणतात की 1999 नंतर जो पक्ष वाढला, अजित पवार नसते तर हा पक्ष एवढा वाढलाच नव्हता। 99 साली अजितदादांची उंची किती होती हे तत्कारण नाही माहिती आहे। तेव्हा दिग्गज नेते होते, RR पाटील होते, जयंत पाटील होते, क्षीरसागर होते, चांगले दिग्गज नेते होते आणि स्वतः अजितदादा मान्य करतात की त्यांना एक अपघात झाला आणि ते नेते झाले आणि महाराष्ट्राला अशा नेतृत्वाची गरज होती। मला वाटतं की असं पत्र स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा निघालं की महाराष्ट्राला माझी गरज आहे। महाराष्ट्राला कोणाची गरज नसते, आपल्याला महाराष्ट्राची गरज पूर्ण करायची असते, त्याला नेतृत्व म्हणतात, जे शरद पवारांनी केलं। आणि दुर्दैवाने ती भूमिका घेत असताना त्याच्यात एकदाही शरद पवारांविषयी कृतज्ञताही व्यक्त केली नाही। याला कृतज्ञ म्हणतात। आणि सरळ सरळ आपण लिहिता की सत्तेशिवाय काही पर्याय नाही, विकास करायचा असेल तर सत्ता असावीच लागते। मी आपल्याला उदाहरण देतो की माननीय देवेंद्रजी फडणवीस जे आपले जवळचे नेते आणि मित्र आहेत आणि नेते पण आहेत आता, हे अनेक वर्ष विरोधी पक्षात राहिले पण कधीही वैचारिक तडजोड केली नाही। तेव्हा आपली भूमिका स्पष्ट झालेली आहे की आपण कशासाठी काय करता ते आम्हाला आपल्यावरती टीका करायची नाही। पण जेव्हा जेव्हा तुम्ही माननीय शरदरावजी पवारांबद्दल किंवा माननीय सुप्रियाताई सुळेंबद्दल बोलाल तुम्हाला उत्तरं दिली जातील। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।